हे आहे कुत्तरचोंड फॉल। तर मित्रांनो, ह्या रस्त्याने आपल्याला फोपसंडीकडे जायचंय। एका मित्राला विचारलं होतं की फोपसंडीला कसं वातावरण आहे। मित्रांनो, या ठिकाणी सगळंच सुंदर आहे। टू व्हीलर घेऊन येत असाल तर मित्रांनो एकदम हळूवार, एकदम सेफ राईड करत यायचंय। नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मित्रांनो मनपूर्वक स्वागत आहे। चला, आज आपण जाणार आहोत फिरायला फोपसंडी या ठिकाणी। ओके, तर मित्रांनो, ह्या रस्त्याने आपल्याला फोपसंडीकडे जायचंय। ह्या रस्त्याने वरती चढत जायचंय मित्रांनो। पूर्ण घाट आहे, ह्या घाटाने असं वरती आपल्याला चढत जायचंय त्या टोकापर्यंत। पूर्ण जे डोंगर दिसतोय ना आपल्याला, त्या डोंगराच्या पलीकडे आपल्याला फोपसंडीला जायचंय। मित्रांनो बघू शकता हा परिसर। मित्रांनो, इकडे वरती भैरोबा म्हणून आहे, भैरोबाकडे हा रस्ता आहे। हा भैरोबाकडून फोपसंडीला जाणारा रस्ता आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी खाली बघितलं तर मित्रांनो हा सातेवाडीचा पूर्ण परिसर, हा सातेवाडी। आणि इकडे वरती बघितलं तर मित्रांनो हा पूर्ण परिसर पळसुंडे गावचा आहे। आणि इकडून आपण कोतुळ मार्गे या साईडनी आलो आहेत। तर मित्रांनो, आता आपल्याला फोपसंडीकडे जायचंय। तर मित्रांनो, हा पूर्ण रस्ता फोपसंडीला जातो। मित्रांनो बघू शकता किती वळणांचा रस्ता आहे, एकदम जबरदस्त असा रस्ता आहे। ह्या वळणांच्या रस्त्याने आपल्याला फोपसंडीला जायचंय। तर मित्रांनो फोपसंडीला, परंतु तिकडे पाऊस असल्यामुळे मित्रांनो आपण जास्त काही शूट करू शकत नाही आणि धुकं पण आहे। एका मित्राला विचारलं होतं की फोपसंडीला कसं वातावरण आहे, तर तो म्हटला की खूप धुकं आहे, पूर्ण धुक्याने भरलेले फोपसंडी गाव। त्यामुळे मित्रांनो तिकडे जाऊन आपल्याला सीन व्यवस्थित कॅप्चर होतात की नाही काय माहित। परंतु मित्रांनो आपण आता चाललोय तर जाऊयात। मित्रांनो, या ठिकाणी सगळंच सुंदर आहे, एकदम निसर्गाने नटलेलं। परंतु मित्रांनो येताना थोडीशी सावधानगिरी बाळगायची, कारण मित्रांनो रस्ता थोडासा कच्चा रस्ता आहे, पूर्ण पक्का रस्ता नाही, डांबरी रस्ता नाहीये। अशी वरती बघू शकता तुम्ही खडी निघाली। त्यामुळे मित्रांनो एकदम व्यवस्थित हळुवारपणे, जर टू व्हीलर घेऊन येत असाल माझ्यासारखी, जर तुम्ही अशी टू व्हीलर घेऊन येत असाल तर मित्रांनो एकदम हळुवार, एकदम सेफ राईड करत यायचंय। त्यासाठी मित्रांनो तुम्ही स्वतः तुमची खबरदारी घ्यायची। अशा नैसर्गिक वातावरणात यायचं असेल तर तुम्हाला स्वतः तुमची काळजी घ्यायची आणि या निसर्गाचा अनुभव अनुभवायचा आहे की नाही मित्रांनो। एकदम जबरदस्त बघू शकता मित्रांनो, यावरती आहे ना, या डोंगरावरती धुकं तुम्हाला दिसतंय की नाही कॅमेऱ्यात माहित नाही, परंतु मित्रांनो धुकं असं पांगतानी आपल्याला दिसतंय, किंवा धुकं या साईडला चालले। या ठिकाणी मित्रांनो या साईडला आहे सातेवाडी आणि या साईडला आहे मित्रांनो फोपसंडी। परंतु धुकं पसरल्यामुळे फोपसंडी गाव काय आपल्याला दिसत नाही, परंतु या साईडला आहे ते सातेवाडी। बघू शकता मित्रांनो, इकडे खाली फोपसंडी हे गाव आहे, परंतु मित्रांनो ते पूर्ण धुक्यामध्ये गडद झाले, पूर्ण धुक्यामध्ये खाली हरवून गेले, असं आपण समजू की हरवून गेले आहे की नाही मित्रांनो। जबरदस्त असं वातावरण। मित्रांनो ही फुलं एकदम छान पद्धतीने मित्रांनो फुलले। कसं वाटतंय मित्रांनो तुम्हाला हे नैसर्गिक वातावरण? सगळीकडे धुकं पसरलंय, सगळीकडे पावसाचं वातावरण आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी आपली जी गाडी आहे ती या ठिकाणी उभी आहे। कसं वाटतंय एकदा एक कमेंट्स करून नक्की सांगा, आहे की नाही मित्रांनो। एकदम जबरदस्त असं वातावरण। मित्रांनो अशा नैसर्गिक वातावरणात येऊन तुम्ही आनंद घेऊ शकता, या नैसर्गिक वातावरणाचा आनंद लुटू शकता। सगळीकडे मित्रांनो असं निसर्गाने भरलेलं वातावरण आहे। एकदा येऊन तुम्ही नक्कीच या ठिकाणचा अनुभव अनुभवा। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे आहे कुत्तरचोंड फॉल। तर बघू शकता मित्रांनो एक कुत्तरचोंड फॉलचं एकदम नैसर्गिक असं दृश्य आहे की नाही मित्रांनो। एकदम कडक, खतरनाक असं वातावरण, एकदम जबरदस्त आहे मित्रांनो। बघू शकता पाणी जे आहे ना मित्रांनो, बंधाऱ्यावरून जी केटी बांधलेली आहे त्या केटीवरून एकदम छान पद्धतीचं पाऊस पडतोय। आणि मित्रांनो पुढे बघू शकता तर तिकडे मित्रांनो एकदम कडक असा पाऊस पडतोय। आहे की नाही एकदम जबरदस्त सीन। खतरनाक असं पावसाळ्याचं दृश्य।
ओके, तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ एवढाच असेल, कारण मित्रांनो या धुक्यामध्ये मी तुम्हाला काय दाखवू, कारण सगळीकडे धुकं पसरले, परंतु मित्रांनो या ठिकाणचा अनुभव म्हणजे ना एक नंबर, स्वर्गाहून सुंदर असा अनुभव आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही स्वतः या आणि या निसर्गाचा आनंद घ्या. बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.